हे घे 100 रुपयाचे 1.5 किलो. सानू इकडे झाडू मारते. कोने कोने से कचरा निकलना चाहिए, ये झाडू मारने वाली सानू है. आणि असं अख्खेचा अख्खा. मग याच्या पुन्हा न्यूट्रिशन मिळतं आपल्याला बॉडीला पाहिजे ते. हे काढला तर फक्त लीफच खाणार ना आपण, फक्त पानं. बरोबर. तर स्वतः असंच बनवायचं आपल्याला. जर तुम्हाला असं वाटेल की तुमच्या किचन मध्ये तुम्ही गेल्यावरती तुम्हाला थोडासा असं स्ट्रेस येतोय, काय येतोय, तर हा प्लॅन नक्कीच किचन मध्ये ठेवा. झाली वा 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 वा. बघा बघा, एक हे नंबर. बघा प्रॉपर पाहिजे तेवढी शिजली आहे. आणि आता स्नेहा शेकट्याच्या शेंगा ऍड करते. करायचा हे बघा. तर फायनली शेकट्याच्या शेंगाची तिखट डाल कंप्लीट झालेली आहे बघा. ओहो ओहो. गुड मॉर्निंग सर्वांना. तर आज आहे सोमवार, तर बोला सर्वांनी जय श्री महाकाल. तर आज कसा आमचा उपवास आहे म्हणून स्नेहाने आज बनवलेत साबुदाणा वडे. अरे हा क्रिकेट साईडला हा नाईट मॅच डे मॅच चालू आहेत. तू काय करतेस? केक. चला या सर्वांनी. अरे लिचू पण आली. ए तू नाही यायचं. तर आता आम्ही वडे खातोय. मस्त वडे बनवलेत बघा, क्रिस्पी आहेत भरपूर. अरे डॉगी बुब्बू आला बघ. आता मंदिर मध्ये जायचं ना आपण. मग डायरेक्ट आपण कंटिन्यू ब्लॉग ना आपण हा संध्याकाळी करूया. आम्ही ना थोडस बाहेर चाललोय, बाहेर आमचं काम आहे, तर आम्ही संध्याकाळीच येणार घरी. तर डायरेक्ट आपण हा ब्लॉग आहे ना कंटिन्यू आपण संध्याकाळी करूया. बोल काय. हा भेटेल इनाम तुझं. ओके. तर आता आम्ही बाहेर गेलो होतो, तर आमचं काम झालेलं आहे आणि सानू काही चिप्स खाते. तर जाता जाता खरबूज दिसले, तर खरबूज घेऊया. आणि ना काय झालं माहिती का, घाई मध्ये ना माईक विसरलो, तर बाहेरचं काही जास्त शूट नाही करणार कारण आवाज ना भरपूर हे होणार. मग आपला कसं तो ब्लॉग ना बरोबर नाही बनणार. चला आता घेऊया, बघूया कसं आहे. 100 रुपयाचे 1.5 किलो. मिठाई गावठीवाला माल आहे. 1.5 किलो 100 रुपयाचे. चलो हे घे 100 रुपयाचे 1.5 किलो. जायचं काय भाजी बिजी घ्यायची आहे का? चल हा जाऊ चल. तर इथे आपली युट्यूब फॅमिली आहे. नमस्कार आई. नमस्कार दादा. नाही मेसेज केला होता, मी सांगितलेलं सुद्धा का तुम्हाला या म्हणून, पण ऍक्च्युअली आम्हाला काम निघालं नाही का आम्ही ते विसरूनच गेलो. सॉरी हा. सॉरी परत जायला लागला. नाही काय नाही असं नसं. हे 1 किलो मसाला. कधीपासून तरी पण व्हिडिओ बघताय आपले? 2 वर्ष. अच्छा 2 वर्ष. हा हा थँक्यू दादा. दादाचं नाव काय? मनीष दादा. आई तुमचं? माझं जोशना मेहता. ओके. आणि आपलं मानसी कलेक्शन मधनं पण आपला मसाला ऑर्डर केलाय. दादा हा मसाला हा 1050. तुम्ही डेली आम्हाला डिस्काउंट देते. 1000 रुपये द्या, 50 रुपये तुम्हाला आज डिस्काउंट मी देतो. चला थँक्यू. हा त्या दिवशीच तुम्ही घेतलेला हो ना 1 किलो मसाला. अच्छा हा तुम्हाला घेतलेला आहे का? हा 2 किलो आहे टोटल. हा मुलाला. अच्छा अच्छा चांगलं आहे ना. थँक्यू आई. आणि आता तुम्ही 2 किलो मसाला घेतला ना, याच्यासोबत ना कोलंबी पापड दिलेत फ्री. ते पण टेस्ट करा आणि सांगा कसे आहेत ते. हा म्हणजे कोलंबी पासून बनवलेले आहेत. हा जरा नवीन युनिक. आपण व्हेज पापड खातो, नॉन व्हेज पापड जरा बघा खाऊन. चालेल ठीक आहे थँक्यू. हा अच्छा मग मला सांगा तुम्ही, मग मी घेऊन येणार. आई थँक्यू. जे कोणी बघतात आपली युट्यूब फॅमिली त्यांना घ्यायला पाहिजे का? थँक्यू. बघा आई पण सांगतात मसाला घेऊ शकता तुम्ही. थँक्यू. तुझं नाव तन्मय ना? तन्मय. चला माझा पार्वती कोळी.
पार्वती कोली, आईंचं नाव आहे पार्वती कोली. ओके ओके चला. आता आम्ही घरी आलो आहोत. आज भरपूर टाइम झाला ना. सानू लगेच टीव्ही लावली. मसाले कुरिअर करता करता यांना टाइम कुरिअर नाही, डिलिव्हर करता करता उलवे मध्ये. डिलिव्हर करायचे होते आणि नंतर आता मला थोडं डोकं पण दुखायला लागलंय. आपण दुपारपासून बाहेर निघालेलो 3 वाजेपासून. हो. आता 9 वाजले तर मी विचार केला आता काय करूया, डाळ म्हणून मी बोलले डाळ आणा तुराची. आता झटपट तुराची तिखटवाली डाळ बनवूया. आणि आज रेकॉर्ड हा झाला का उलवेमध्ये भरपूर ऑर्डर होत्या. म्हणजे उलवेमध्ये जे राहतात ना आपली युट्यूब फॅमिली, भरपूर जणांनी आपल्याकडनं मसाले ऑर्डर केले. पण कसं आहे माहितीये का, सर्वांना कॅमेरा फेस नाही करतायत. ज्यांना शूट म्हणजे फेस करता आलं त्यांना व्हिडिओमध्ये घेतला, बाकीच्यांना नाही घेतला. आता बघा ना, रात्रीचे 9 वाजले डिलिव्हर करता करता. आता जस्ट घरी आलो मी. स्नेहाला बुशिंगा आणल्या कारण एक ताई आपल्या म्हणजे सांगितलेलं आहे ना का, एक तुमची काय रेसिपी ती कुठली, शेंगा. हा, तिखट डाळ येते की नाही आता. कसं उतरलं एकदम. आज बाहेर होतो ना दिवसभर, त्याच्यामुळं नाही फ्रेश हो ना मग. तर आता ना मी फ्रेश व्हायला चाललोय. स्नेहा इथे लसूण साफ करते, लसूण सोलते. सानू इकडे झाडू मारते. कोने कोने से कचरा निकलना चाहिए, ये झाडू मारने वाली सानू है, अश्विन घरात नाही आहे. अरे वा. ड्रेस भारी वाटतंय ना सानूला, मस्त वाटतंय, छान वाटतंय. सानू तुला आवडला का नाही ड्रेस? आवडला ना. असं काही झाडू झाडू म्हणजे असं मारायचं झाडू. मम्मी कशी क्लीन करते? इथे खाली गावठी मेथी आहे ना. ही गावठी मेथी आहे. एक ताईनी ना मला असं कमेंट केलेली की सॉते बनवलं तेव्हा मेथी कट करून टाक. मी खूप जणांचं असं पण ऐकलं, जेवण कट करून टाकतो ना मेथी कडू लागते. आणि हे खरंच फॅक्ट आहे. मी त्या दिवशी असंच बनवलेलं, फक्त त्याचं जे वरची जी घाण वगैरे असते ते क्लीन करून आणि असं अख्खेचा अख्खा. मग याच्या पुन्हा न्यूट्रिशन मिळतोय आपल्याला, बॉडीला पाहिजे ते. हे काढला तर फक्त लीफच खाणार ना आपण, फक्त पानं. बरोबर. तर सॉते असंच बनवायचं आपल्याला. सॉतेसाठी बघा अशी. आणि हे पण गावठी मेथी एक नंबर लागणार. सुगंध बघ ना कसा घुमलाय सुगंध ना. हो, आणि हेल्दी पण आहे. तर आता मी विचार केला आज पालक पनीर मटर पनीर बनवायचा होता. तर नाही बनवत, तर मेथी तर आपण कालच याही आणून ठेवलेली की आपण उद्या करूया किंवा आज करूया. तर आजच मी करून घेते. थोडा टाइम झाला पण काय नाही करू. आणि तसं पण केलं तर मेथी माझी फेवरेट आहे, मला खूप आवडते मेथी. एक ताईने हे पण विचारलं कुठला प्लांट ठेवला ते पण सांगा ना. हा ना, बांबू प्लांट आहे. तुम्हाला एकदा दाखवतो समोरून. हा बघा. अरे हा बघा, हा बांबू प्लांट आहे. मोठा झालाय खूप, एवढा होता तेव्हा आणलेला. आणि याची मग केअर पण घेतोय आणि किचन मध्येच ठेवते मी. आता खूप दिवस झाले किचनचं सगळं काढलं, फक्त प्लांटच ठेवला बघा. मस्त वाटते. आणि हा कुठं आणलेला तुला आता आठवते? हा, आयकिया मध्ये गेलो. किती महिने झाले विचार करा. एवढूसा आणलेला, किती मोठा झाला. आयकिया मधनं आणलेला. काहीतरी आम्ही काय कितीला घेतलेला, 170 का 160 का 180 रुपये असंच काय होता. तेव्हा छोटा होता हा, एवढूचा होता, एवढूचा. जर तुम्हाला असं वाटेल की तुमच्या किचन मध्ये तुम्ही गेल्यावरती तुम्हाला थोडासा असं स्ट्रेस येतोय, काय येतोय, तर हा प्लांट नक्कीच किचन मध्ये ठेवा, तुम्हाला फरक जाणवेल. कारण मी जेव्हापासून ठेवलं बघा चांगलं वाटतं ना किचन मध्ये. पण फक्त केअर करायला लागते त्याची, म्हणजे असं पिवला होऊन नाही द्यायचा, हिरवागार असं राहायचं. आता धूळ झाली कारण आपण किचनचा विंडो ओपन करतो, उद्या याला क्लीन करू आपण. ठेवा आता परत. चला. हा आपल्या लोकल मार्केटमध्ये पण मिळतोय, नर्सरी वाल्यांजवळ पण मिळतोय. 100 रुपयाचा छोटा असतो, पण एकदम छोटा असतो. हा, मस्तपैकी टोमॅटो वगैरे आता सर्व आपण कटिंग करून घेऊया, मग नंतर रेसिपी दाखवूया ना. हो, ऍक्च्युली फरमाईश आहे आपल्या युट्यूब फॅमिलीची. मला वाटतं आपण दाखवली खूप वेळ आता अगोदर, कधीतरी दाखवली. मला आठवते की 2-4 महिने बोला, पण ते व्हिडिओ कसं लवकर ते सजेस्टिंग नाही होणार कोणाला, असं आहे. आपल्या जसं नॉनव्हेजचे कंटेंट आहे ना, त्याच्यात व्हेज टाकल्यावरती ते लवकर सगळ्यांकडे नाही जात असं. तर ते आई का ताई आहेत, ते आज पण फोन करून बोलले ना, तर आम्ही हे केला की पनीर नंतर कधीतरी करूया. आज
तर यांची तर एकदम फेवरेट आहे, तुम्हाला माहिती बापरे आहे. मला किती आवडते तिखट मला नाही डाळ. आवडत एवढी, पण नाही ह्यांना आवडते म्हणून बनवते मी. तिखट डाळ शेकटाच्या शेंगा टाकून ना. तेव्हा म्हणून आधीच तयारी केलेली, मी विचार केला म्हणजे काय करशील याचा, मी सूप करणार मी बोललेले ना. पण मी तुला बोललो ना पिन सूप हा, बनवलं तू बोलले तरी. सूप बनव. पण करेक्ट त्या टायमिंगला त्या आईचा फोन आईचा आला. फोन आला, हा. प्लॅन चेंज झाला आपला. मी पटकन बोललो का ठीक आहे तुम्हाला उद्या बघायला भेटेल. लगेच बोलले, मला विचारला पण नाही की स्नेहा बनवशील का, मी जाऊ दे, इच्छा झाली त्यांची खायची. म्हणजे ते मनापासून मी ठरवलेलं करेक्ट हे झालं ना. आणि मी विचार केला वाव आज मी सूप बनवणार आहे. जाऊ दे कधीतरी बनवू सूप त्याचं. हेल्दी असते ना, सानू पण खाईल. हे बघा रेसिपी बनवायला घेतली स्नेहा. कुकर गरम झाल्यावरती तेल टाकलंय. कुकर पण चेंज करायला लागेल आता. करू ना मग. बरेच दिवस झालं पाया नाही घाला. बनवूया उद्या. मटन पाया उद्या उद्या नको. बनवून दे ना तुम्हाला, हा बनवून देते उद्या. मटन पाया. तेल गरम झाल्यावरती आपण राई टाकूया थोडीशी. ओके. खूप सिंपल झाले, आईने आपल्याला खूप जास्त रिक्वेस्ट केली आहे म्हणून मी परत दाखवते. प्रत्येक जण आपली आपली रेसिपी बनवत असते माहिती आहे हो, ना. आता ही माझी रेसिपी आहे. आणि त्याही आपल्याकडनं ना 1 किलो मसाला पण ऑर्डर केलाय रेसिपी ट्राय करण्यासाठी. बघा, जिरा राईस कोकणातल्या झाला, आहेत कढीपत्ता, कढीपत्ता टाकलाय आणि मग त्यानंतर लसूण लसूण 5 ते 6 जे बोलते पाकल्या बारीक ओके. कट करून. एकदम माझी आवडती रेसिपी दाखवते हा स्नेहा. म्हणजे आवडती डाळ ती कशी बनवते ते दाखवते तुम्हाला सर्व. शेकट्याचे शेंगावाले ना. हा शेकटाची शेंगा टाकून लसूण टाकल्यावरती 2 हिरव्या मिरची. मिरच्या, 1 मोठा कांदा. ओके. काय करायचं त्याला शिजवून घ्यायचं. शिजून घ्यायचा, म्हणजे कलर चेंज होतो ना कांद्याचा, तसं करायचं. अच्छा अच्छा ओके. आणि हिंग टाकायची कंपल्सरी आहे, कारण कसं तुराची डाळ आणि कसं पोटात हे होते ना, हा हा ऍसिडिटी डायजेशनचा थोडा प्रॉब्लेम होते. आता कांद्याचा कलर चेंज झाला ना, तर गुलाबी गुलाबी, हा. तर मग टोमॅटो टाका, मोठा साईज. मोठी साईजचा टॅमॅटो ऍड केलेला आहे. किती टाइम असं परतायचं आपण. काय ना, आता एक 10 ते 20 सेकंडच हे केलाय, तर ओके. लगेच मसाले ऍड करूया, मीठ ऍड करूया, बघा. चवीनुसार मीठ. ओके. मग त्यानंतर हळद. ओके. त्यानंतर आणि तिखट डाळ म्हणजे माझी जी स्पेशलिटी आहे, स्नेहा लजीज मसालाच जाणार. इतर मसाल्यामध्ये मी विचार पण नाही करू शकत की कशी टेस्ट बनणार आहे. ओके. स्नेहा लजीज मसाल्यामध्येच मी जेव्हापासून बनवते तेव्हापासून मला पण आवडते, ह्यांना खूप जास्त आवडतं. हो. तर सगळ्यात जादू जो आहे मसाल्यांचाच आहे. बघा, 1 ते 1.5 चम्मच आपण टाकलाय. आणि ज्याला कोणालाही मसाला हवा असेल तर स्क्रीनवरती आमचा व्हॉट्सअप नंबर आहे. तुम्ही घरी बसून आमच्याकडनं स्नेहा लजीज घरगुती अगदी स्पेशल मसाला ऑर्डर करू शकताय. व्हेज रेसिपी असो नाहीतर नॉनव्हेज रेसिपी असो, सर्व रेसिपी अप्रतिम बनतील आणि तुम्ही खाता वेळेला बोलणार एकदम लजीज. आणि तुम्ही विचार केला असेल आता की मी व्हेज मध्ये पण 1.5 चम्मच टाकते, नॉन व्हेज मध्ये पण सेम क्वांटिटी टाकते. प्रत्येक रेसिपीचा जो फ्लेवर आहे, टेस्ट आहे, अप्रतिम येत आहे. हो. एक मसाला पण खूप सारे रेसिपीज तुम्ही करू शकतात. मग तेच आणि एक ना. त्याची कमेंट होती की पावभाजी तर एकच नंबर होती. ती पण रेसिपी आपण केली आहे. इतर कुठलाही मसाला ऍड करायला लागत नाही आपल्याला. हो. बघा, डाळ मी मला वाटतं 15 ते 20 मिनिटं अगोदर भिजून ठेवलेली. ओके. गरजेचं नाही की भिजवायला पाहिजे, आपण हा. असं पण टाकू शकतो. धुवून पण टाकू शकतो. हा. ओके. छान अशी आपण वॉश करून घेतलेली अगोदर. ओके. तरी पण किती डाळ घेतली असेल आपण याच्यामध्ये. 1 वाटी घेतली आहे, 1 थोडी वाटी. जास्त, कारण तुम्हाला जास्त आवडते म्हणून. हो. 1 वाटी थोडी जास्त डाळ घेतलेली आहे. हो. 15 मिनिटं भिजवत ठेवली होती. आणि आता मिक्स करूया. ओके एकदम चांगल्या प्रकारे आता मिक्स करून घेऊया. तर आता 2 ग्लास पाणी ऍड करणार आहे इथे मी. टोटल या रेसिपीमध्ये 2 ग्लास स्नेहाने पाणी टाकलेलं आहे आणि मस्तपैकी मिक्सअप करून घ्यायचं आहे. हे बघा एकदम चांगल्या प्रकारे, म्हणजे मसाले आहेत ना आपले ते एक साईडला नाही राहिले पाहिजे, मस्तपैकी पाण्यामध्ये मिक्स झाले पाहिजे. हो. तर आता झाकण देते मी. एक 4 सिटी येऊ द्यायचे आपल्याला, त्याच्यानंतर शेकट्याची शेंगा ऍड करायचे. तर आता कुकरला आपल्याला 4 सिटी द्यायचे आहेत. तोपर्यंत स्नेहा मस्तपैकी शेंगा आता कट करून घेते.
सर्व टाकणार ना? सगळं टाकू ना, तुम्ही टाक ना, खाणार मी ना? खाईन ना. मी पण खाणार ना. हम्म. सानू नाही खात अजून, म्हणून तिला ना मला सूप बनवायचं तर आता राहू दे, नेक्स्ट टाइम करू soup. ओके. पहिले मला हे काढता पण नव्हतं येत, नवीन लग्न झालेलं. हम्म. शिकले आपण. तेव्हा तू कसलं भारी चिकन बनवायचीस ना तिखट वाला. अरे, मला आता खरंच विसरले मी कसं बनवायचे. मी ती भारी पण बनवायचीस, एवढा भारी ना, म्हणजे मला पण आठवतंय की खरंच तो टेस्ट एवढा भारी ना, तिखट भरपूर असायचा पण सही. कारण मसाला. स्नेहाच्या घरी ना तिखट भरपूर खातात पहिल्यापासून ना, तर ते एवढं भारी ना का बापरे बाप. आणि कधी आता असा विषय निघते ना का लग्नाचा, चिकन. कमी स्नेहाला बोलतोच ना. वांगीची भाजी बनवली फर्स्ट टाइम, आठवते का तुम्हाला? हा, आपले ते छोटे कुकर सारखे, हे काय बोलते, गॅस असते गॅस छोटावाला, सिंगल सिंगल वाला असा होला ना, आहे आपण ना, जे हा, आतमध्ये आहे. याला आपलं आउटडोअरला Emergency घेऊन साठी, जातो. हा. 5 सीटी झाली आणि मी गॅस बंद केलाय. ओके. नंतर ओपन करून आपण शेकटाच्या शेंगा ऍड करू. गावठी मेथी बघा कशी दिसते ना, हे त्याने छोटी असते ना एकदम बारकुशी, हा, म्हणून ते तसं दिसते. जोपर्यंत त्याचं पाणी सुकत नाही ना तोपर्यंत सॉते होणार नाही बरोबर. खूप पाणी सोडलंय बघा. त्या साईडला राईस ठेवलाय. हो, तर आता आपली बोलतो ना प्रेशर कमी झालंय. तुम्हाला मी ओके. दाखवते डाळ कशी झाली. वा 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 वा, बघा बघा एक हे नंबर. बघा, प्रॉपर पाहिजे तेवढी शिजली आहे. इससे आता कहते खाना. तुम्ही अशी सुद्धा खाऊ शकता, तुम्हाला जर शेंगा नाही आवडत टाकून तुम्ही दुसरे पण व्हेजिटेबल ऍड करू शकता, जसं तुरई वगैरे असते बघा, खूप टेस्टी लागते. हो. शिमला मिरची वगैरे आणि आता स्नेहा शेकट्याच्या शेंगा ऍड डायरेक्टली ऍड करते. करायचा, हे बघा, कारण आपण मीठ वगैरे ऑलरेडी भरपूर टाकलंय की जेणेकरून शेंगामध्ये पण चांगला फ्लेवर आणि मीठ हे होईल. हा पण जास्त पण नाही, हा बरोबर चवीनुसारच टाकायचं आहे तुम्हाला. हो, ते पण आहे. नाहीतर तुम्हाला वाटलं का जास्त टाकायचं. बघा आता उकळ आली छोटीशी, झाकण देऊन 1 शिट्टी काढायची आहे बस. बघा, फक्त 1 शिटी द्यायची, मग झाली शेकट्याच्या शेंगांची शेंगाची तिखट तिखटवाली डाळ. डाळ. बरोबर. तर सानूला कसं बोलली, सानू आपले मसाल्यामध्ये सॉते करा. सिंपल एकदम, लसूण ऍड केलाय तेलमध्ये, हा, पनीर ऍड केलाय आणि आपले मसाले ऍड केले बस. मसाले आपले म्हणजे एकच मसाला, स्नेहाला जी ते मसाला. आपला मसाला ऍड केलाय sorry. हा, आणि चवीनुसार मीठ ऍड करायचंय आणि मिक्स करून घ्यायचं सर्व. परत थोडं जरा क्रिस्पी फ्राय करून घेणार आहे मी. तर फायनली शेकटाच्या शेंगाची तिखट डाळ कंप्लीट झालेली आहे बघा. ओहो ओहो. कोथिंबीर ऍड केली आता बघा, मस्त मिक्स करून घेते. तर फायनली शेकट्याच्या शेंगाची तिखट डाळ झालेली आहे मस्तपैकी. हो, किती छान. वाव, एक नंबर. आणि इथे पनीर मसाला पण झालेला आहे फ्राय, हो. आणि सौते पण झालेली आहे. आज मस्त आवडीचं जेवण बनलेलं आहे वाळा व्हेज कोलम मध्ये. राईस. वाडा कोलम राईस. या जेवायला सर्वांनी. सानूला पण मस्तपैकी आता अजून पनीर. एक हे मला बोलायचंय, काय? खूप लोकांना वाटेल की फक्त आपण ना राईसच खातोय. हा हा. तर कसं आहे माहितीये का, आम्हाला चपाती खायची ना, ते आम्ही मॉर्निंगला खातो, जसं की नाश्त्यामध्ये, दुपारी, आफ्टरनून मध्ये. पण हा. संध्याकाळी रात्री चपाती अवॉइड करतो का, कारण की आपल्या हेल्थ साठी खूप चांगलं असतंय, हो डायजेशन बरोबर. वगैरे. प्लस खूप लोक बघा चपाती अवॉइड करतात. हो बरोबर. आणि ही तुम्ही इथे बघताय तिखट डाळ. शेकट्याच्या शेंगांची. हो बघा. ओहो. शेंगा बघा किती छान आता खूप झालेत. हा बघा किती सुंदर आणि अप्रतिम असा कलर आलाय डालीला, तुम्ही बघू शकता. वाव, भरून भरून जेवणार आज मस्त, पोट भरून. पोट भरून. वा, झाली का नाही डिश रेडी. मेथी आधी सोते. गावठी मेथी बघ कशी चिटकली आहे ना, हा. पण छान लागेल टेस्टी. आणि बस नंतर घेईन थोडी वाटलंस. घ्या एकदाच. थांब तुला पण वाटत आणि काय झालं इथे- सानूला. काय ती अशीच विचार करते. आणि इथे तुम्ही बघताय पनीरचा सॉते केलाय पनीरचा मसाला. सौते. बघा झाली का नाही कम्प्लीट डिश. ही सानूची डिश रेडी झाली. सानूला खूप आवडलंय ते पनीर, मला माहिती. कसं झालं सानू. टेस्टी झालंय. अरे वा. आणि आम्ही जिथे राहतो ना तिथे ना आता मॅची चालू झाल्यात. मॅची म्हणजे तेच क्रिकेट. क्रिकेट. दिवसाची गाणी वाजताना तर आता थोडासा भीती वाटते व्हिडिओ शूट करायला. कारण Copyright कॉपीराईट वगैरे येईल ना, तर त्याच्यामुळे भरपूर आता थांबायला लागतोय. बरोबर.
तर आता त्यांचे म्हणजे आता कॉमेंट्री चालू आहे, तर पटापट विचार केला का कसं झालंय? पटापट शूट करून घेऊया, कारण तेच. बाउंड्री सिक्सर मारल्यावरती आउट झाल्यावर लगेच ते गाणे गाणी लावतात वाजतात. आपले याचे बॉलिवूडचे, हो बरोबर. म्हणून आता पटापट शूट करतोय आम्ही. चला जेवूया. चला तर या सर्वांनी जेवायला. सर्वात पहिले तुम्हाला पनीर सोते टेस्ट करून सांगतो, कारण सानू म्हणाली खूप टेस्टी झाली पप्पा. अरे असं तर हॉटेलमध्ये स्टार्टर म्हणून देतात आपल्याला. तसंच देतील ना मग, मसाले फक्त आपले बघा आणि लसूण आहे. अप्रतिम. सानू आवडला ना? खाशील ना सगळं? संपव हा. आणि इथे तुम्ही बघताय मेथी सोते. बघा एक गावठी तर कशी झाली ना एकदम. हा. अप्रतिम. ही गावठी आहे ना, त्याच्यामुळे काय माहिती का, थोडी जास्त कडू लागते. कडू लागते. हा, कारण हेल्दी आहे ना भरपूर. तरी मी कट नाही केली, विचार करा. अप्रतिम. आता तिथे डाल बघा, शेकटाची शेंगा पहिला पण गरम आहे बघूया. हा खूप. अरे हा, सगळे हा, किती चालतात बरं. हे बघा एकदम परफेक्ट अशी कुक झालेली आहे ओव्हर शेकटाची. कुक पण नाही झाली बघा ना. हा, मी असा का दाखवतो, कारण भरपूर गरम आहे ती शेकटाची शेंग. आणि शेकटाची शेंग म्हणजे अप्रतिम, खूपच सुंदर. कशामध्ये ठेवू, म्हणजे टेस्टी. मन म्हणजे असं प्रसन्न होतं असं जेवण भेटल्यावरती जेवायला. हा, गरम चटके लागतात हाताला तरी खातोय, विचार करा. राईस मध्ये मिक्स करूया डालीला. हे काय म्हणजे आता फीडबॅक द्यायचं म्हणजे काही, तर माझी फेवरेट आहे स्नेहा, एवढी भारी बनवते ना. आता तुम्हाला पूर्ण रेसिपी दाखवली, तुम्ही ट्राय करा आपल्या मसाल्यामध्ये, खरंच तुम्हाला आवडेल. तर आता मस्तपैकी मिक्स करूया. या जेवायला मित्रांनो. हो हो हो, लजीज. त्या आईचं नाव काय, ज्यांनी रेकमेंड केली की दाखवा? आता मी विसरलो, पण आईने ना बाबांच्या नंबरवर ना वाटते फोन केला होता. संतोष म्हणून नाव आहे. ओके. बघा तुमच्यासाठी रेसिपी आम्ही शूट केली. नक्कीच फीडबॅक द्या. अँड म्हणजे टायमिंग वरती तुम्ही फोन केला, शेकटाच्या शेंगा रेडी होत्या, डाल पण होती, पटकन बनवून डाळ टाकली. नव्हती, तुम्ही हा, मी घेऊन आले बाहेरून ना. घेऊन आलो ना. मग तर नक्की रेसिपी ट्राय करा, खरंच तुम्हाला आवडेल. आणि जेवढी पण आपली युट्यूब फॅमिली बघते, नक्की ही रेसिपी ट्राय करा. तर चला आता मी जेवण घेतो, आणि आजचा पूर्ण ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तो पर्यंत बाय बाय. बाय बाय. ती पण बोली बाय बाय. बाय बाय. ओके ओके ओके.